नमस्कार मंडळी. नुकताच थिएटरमध्ये धमाकेदार एंट्री घेतलेला चित्रपट म्हणजेच बेबी डू डाय डू हुमा कुरेशी मुख्य भूमिकेत आहेत. दिग्दर्शक नचिकेत सामंत आणि मुंबईच्या अंधाऱ्या व अंडरवर्ल्ड मधली एक अनोखी कहाणी. आज आपण या चित्रपटाचा सविस्तर रिव्ह्यू करणार आहोत. काय चांगलं, काय वाईट, काय कमी पडलंय आणि शेवटी पाहायचं की नाही हे या रिव्ह्यू मधून मी तुम्हाला सांगणार आहे. चला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्रियांका पालकर आणि तुम्ही सगळे पाहताय द फ्रीडम कॉलम. बेबी डू डाय डू हा चित्रपट 2 तास 5 मिनिटांचा हिंदी क्राईम थ्रिलर आहे. दिग्दर्शक नचिकेत सामंत यांनी केलाय. मुख्य भूमिकेत हुमा कुरेशी तर सहाय्यक भूमिकांमध्ये चंकी पांडे, सिकंदर खेर, रचित सिंग, सीमा पहवा यांच्यासारखे कलाकार आहेत. हा चित्रपट 3 जुलै 2026 ला प्रदर्शित झालाय. आता कथा काय सांगते ते पाहूया. मुंबई शहरात एक बहिरी आणि मुकी तरुणी जगतीये. तिचं नाव आहे बेबी करमारकर. ती एक प्रोफेशनल हिट वुमन आहे, करारबद्ध खून करणारी. पण तिच्या कानात फक्त एकच आवाज येतो, तिच्या मृत जुळ्या बहिणीचा आवाज. बालपणी तिच्या बहिणीचा खून झाला होता. त्याचा बदला घेण्यासाठी बेबी या जगात उतरली. पण फक्त रिव्हेंज नाही, तिच्या आयुष्यात प्रेमही येतं आणि ते तिला माणूस बनवू पाहतं. मुंबईचं अंडरवेली, रिअल इस्टेट आणि माफिया, बिल्डर्स, पोलीस आणि अंधाऱ्या गल्ली सगळं यात मिसळलंय. विशेष म्हणजे बेबी तिच्या हत्यारांसाठी लाल रंगाची छत्री वापरते. आता परफॉर्मन्स बद्दल बोलूयात. हुमा कुरेशी यांनी या भूमिकेत अप्रतिम काम केलंय. बहिरी मुख्य व्यक्तिरेखा साकारणे खूप कठीण असतं, कारण डायलॉग्स कमी असतात. पण हुमाने तिच्या चेहऱ्यावरील सूक्ष्म भाव, डोळ्यांचे बोलकेपण, बॉडी लँग्वेज आणि सायलेंट एक्सप्रेशनद्वारे ही भूमिका पूर्णपणे जिवंत केली आहे. तिच्यात कधी कठोर हिट वुमन दिसते तर कधी एक असुरक्षित, इजा झालेली मुलगी. ही ड्युलिटी तिने खूप सुंदरपणे सादर केली आहे. सपोर्टिंग कास्टमध्ये चंकी पांडे हे पप्पा या कॅरेक्टरसाठी खूप चांगले दिसतात. त्यांचा सिरियस आणि थोडा गूढ अवतार आवडला. रचित सिंग हा बेबीचा लव्ह इंटरेस्ट. त्याचा साधा, प्रेमळ आणि चार्मिंग लुक खूप ताजा वाटतो. सीमा पहवा पोलीस अधिकारी म्हणून जबरदस्त दिसतात. सिकंदर खेर सुद्धा आपली उपस्थिती दाखवतो. दिग्दर्शक नचिकेत सामंत यांनी या चित्रपटाला जबरदस्त वेग दिलाय. पहिल्या अर्ध्या भागात पेस खूप चांगला आहे. ऍक्शन सीन स्टायलिश आणि क्रिएटिव्ह आहेत. विशेषतः त्या छत्रीचा वापर, रात्रीची मुंबईची सिनेमॅटोग्राफी, निऑन लाईट्स, पाऊस, चाळी सगळं खूप सिनेमॅटिक आणि इमर्सिव्ह वाटतंय. चित्रपटाला साऊथ कोरियन स्टायलिश ऍक्शन फिल्म सारखा वाईब आहे. ह्युमरचे काही मुवमेंट सुद्धा आहेत जे चित्रपटाला हलका करतात, पण सगळं परफेक्ट नाही. काही रिव्ह्यूज आणि माझ्या निरीक्षणानुसार स्टोरीत काही जागी लॉजिकल गॅप्स जाणवतात. कधी कधी चित्रपट ग्रिटी क्राईम ड्रामा आणि प्लेफुल ब्लॅक कॉमेडी यात स्विंग करतो आणि ते थोडं ऑकवर्ड वाटतं. दुसऱ्या अर्ध्या भागात पेस थोडा कमी होतो आणि काही ट्विस्ट प्रिडिक्टेबल वाटू शकतात. इमोशनल डेप्थ काही ठिकाणी कमी पडते. एकूणच स्क्रिप्टमध्ये चांगल्या कल्पना आहेत, पण त्यांना पूर्ण न्याय मिळालेला नाहीये. बेबी डू डाय डू हा एक फास्ट पेस्ड स्टायलिश रिव्हेंज थ्रिलर आहे. हुमा कुरेशीच्या जबरदस्त परफॉर्मन्समुळे चित्रपटात बऱ्याच वेळा खेचला जातोय. माझं रेटिंग या चित्रपटाला 5 पैकी 3.5 स्टार्स असू शकतं, कारण हुमा कुरेशी फॅन स्टायलिश ऍक्शन थ्रिलर आवडणारे, रिव्हेंज, थोडा रोमॅन्टिक टच असलेली स्टोरी आवडणारे यांना नक्कीच पाहावं असा हा चित्रपट आहे. मात्र ज्यांना पूर्ण लॉजिकल आणि टाईट स्क्रीन प्ले हवा असेल त्यांनी थोडा विचार करावा. तुम्ही हा चित्रपट पाहिला का? पाहिला असेल तर कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला काय आवडलं आणि काही नाही आवडलं हे सुद्धा कमेंट्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्याकडे नक्कीच येत राहतील. धन्यवाद.